तानाजी मालुसरे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते। शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता। जे काम कोणाकडून शक्य होत नसेल ते केवळ तानाजीच करू शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती। एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती। जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते। शिवरायांचा संदेश मिळत्या क्षणी तानाजींना हे जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं। तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्य देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले। महाराजांनी सांगितले की आता कोंढाणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जग असाही होता कामा नये। तेव्हा तानाजींनी चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभान सारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला। ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले। आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं हे त्यांचा शब्द इतिहासातील प्रसिद्ध पावले आहेत। गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे 1500 हंशिमाची फौज होती। रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडाहून निघालेले मराठी सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले। ती भयान काळोखी रात्र होती। कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणागिरीचा कडा। रात्रीच्या वेळी केवळ 500 सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला। कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते। तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले। तिच्या शेपटीला दोर बांधला होता। मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले। अचानक हल्ला करून त्यांनी येथील सैन्यांना कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले। शत्रूच्या बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निश्चित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले। मात्र त्यांच्या मागून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांची नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला। गडावरील गवताच्या गंजा पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना गडावरती दिला होता। ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली। तिथे झालेल्या अतितटीच्या लढाईत तानाजींनी त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली। हे दुसऱ्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहोचले तेव्हा त्यांना समजले। महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला। अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव उमरटे या गावी पाठवले। तानाजी गेले त्या जागेवर त्यांनी वीरगळ स्थापन करून एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे।